परम पावन मंगलमय श्री नवनाथ कथा जी आपण 6 रूपाने पाहतोय। तर मग 6व्या अध्यायात काय कथा आली आहे ती आपण पाहणार आहोत। 12 मल्हार क्षेत्रातून मच्छिंद्रनाथ आता पुढे निघालेत आणि पुढे कुमार कार्तिक स्वामीचं दर्शन घेतलं आणि कोकण प्रांत पाहत पाहत कुडाळ जवळील आडूळ गावामध्ये पोहोचलेले आहेत। त्या गावाच्या बाहेर महाकालीचं देवालय बघा। त्या देवीची हकीकत अशी आहे, पूर्वी दीर्घकाळ चालत आलेल्या युद्धामध्ये शंकर भगवंताने या कालिका अस्त्राच्या साह्याने असंख्य दैत्यांचा नाश केलेला आहे आणि विजय मिळवलेला आहे बघा। त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकर भगवंताने अस्त्र देवता कालिकेला वर मागण्यास सांगितलं। त्यावेळेस ती माता बोलू लागली, देवा मी बराच काळ तुमच्या हातामध्ये वास्तव्य केलेलं आहे। तुम्ही सोपवलेलं प्रत्येक कार्य मी केलं, त्या कष्टामुळे मी अक्षरशः आता थकलेली आहे। आता मला विश्रांतीची गरज आहे बघा। तरी कृपा करा आणि कृपा करून मला काय करा, स्वस्थता द्या। तेव्हा तिचं म्हणणं मान्य करून शंकर भगवंतांनी तिला विश्रांती स्थान करून दिलं आणि तेथे तिची विधिवत स्थापना महाराज केलेली आहे। असं हे कालिका दैवत अतिशय उग्र आहे। हे समजताच मच्छिंद्रनाथ त्या कालिका मातेच्या दर्शनाकरता गेलेले आहेत। तिला मनोभावे नमस्कार केला आणि मच्छिंद्रनाथ बोलतात, हे माते तू जागृत हो। मी शाबरी विद्येवर कवित्व केलेलं आहे, त्या विद्येवर त्याला काय कर, तू सहाय्यता कर आणि त्या विद्येचा सन्मान व्हावा म्हणून माझ्या हातामध्ये काय कर, वास्तव्य कर माते। ती प्रार्थना म्हणजेच एका महासिद्धाने केलेलं आव्हानच होतं महाराज। त्या हाकेनं काय झालं, देवीची निद्रा जी आहे ती चाळवली गेली आणि तिला संताप आला। तिच्या संतापाला पारावारच उरला नाही महाराज। नाथासन्मुख प्रगट झाली आणि बोलू लागली, अरे द्रष्टा, शंकराच्या हातामध्ये वास करणारे मी आणि आधीच त्या ठिकाणी थकले आणि थकलेले असताना तू मला उठवून कशासाठी त्रास देतोयस? मंत्र काय वेळेला वर मागतोय? मंत्र काय वेळेला वर मागत हिंडायचं होतं तर कविता कशाला केलीस तू? आणि शंकराच्या हाती वास करणाऱ्या अस्त्राने तुझ्यासारख्या शुल्लक माणसासाठी वास करावा अशी इच्छा व्यक्त करताना तुला लाज कशी वाटली नाही? अरे कार्य संपून मी निवांत असताना तू ही आगळीक जी केली आहेस ना, त्याबद्दल मी आता तुला काय करते, शिक्षाच करते बघ। तेव्हा आधी तू काय कर, इथून पाय काढता काढ, अन्यथा व्यर्थ प्राणाला तू मुकशील। असं त्या ठिकाणी देवी बोलल्यानंतर मच्छिंद्रनाथ तिला बोलू लागले, देवी तू माझा अपमान करण्याचं धारिष्ट केलंस ते ठीक आहे, पण मला इतकाही शूद्र समजू नकोस। दत्तात्रयांचा हा शिष्य तुला स्वतःच्या बळावरती वश करून नेईल। देवी बोलू लागली, अरे जा, कोवळ्या मुलाच्या चित्र विचित्र वेश धारण करून माझ्या समोर पराक्रमाच्या गप्पा मारू नकोस। भूतावळ वश केली म्हणून कालिकाही वश होईल अशा भ्रमात तू राहू नकोस। अरे मी नुसती दृष्टी जर वळवली तर ही ब्रह्मांड धुळीला मिळतात, तेथे तुझ्यासारख्या मशकाची काय कथा आहे? असं देवी बोलल्यानंतर महाराज मच्छिंद्रनाथ बोलतात, शिव कार्यासाठी तू रावलीस म्हणून एवढा मोठा टेंभा विरण्याची काही गरज नाहीये। आणि मला मशक म्हणताना बळीला मशका समानच त्या ठिकाणी बळीने काय केलं, वामन भगवंताला मशका समानच त्या ठिकाणी मानलं आणि वामन भगवंतानी त्या बळीला पात्रामध्ये धाडलेलं आहे हे तू विसरू नकोस। अशा प्रकारचं बोलणं त्या जगदंबेनं ऐकलं महाराज आणि ऐकल्यानंतर ती लालबंद झालेली आहे आणि ती बोलू लागले, आता या चिलटला धडा शिकवलाच पाहिजे। या धारणेनं तिनं अति प्रचंड आरोळी ठोकली महाराज। त्या भीषण गर्जनेच्या दणक्यानं अवघं त्रैलोक्य हादरून गेलं। चराचराचं थरकाप उडालेला आहे। पशु पक्षी दानव मानव देव गंधर्व यक्ष दिक्पाल ऋषी सगळेच्या सगळे महाराज भयभीत झालेले आहेत। अशा प्रकारे सर्वत्र हाहाकार उडून देवी मच्छिंद्रनाथाला बोलते, अरे जोगड्या, आता वाचव आपला जीव आणि मला चिडून क्रोधाग्नी चेतवलास ना, त्याचं फळ आता भोग। यावेळी त्या ठिकाणी कोणता गुरु तुला वाचवतो तेच पाहते, तेव्हा आता पाहाच माझा पराक्रम असं म्हणून त्या ठिकाणी नाथांनी सुद्धा महाराज चिमुटवर भस्म आपलं वासव शक्तीने भारलं आणि गंगा मंडलामध्ये मिरकावलं।
त्यातून महातेजस्वी वासव शक्ती प्रकट झाली. ती कालिकी शक्तीला भिडलेली आहे. त्यांच्या प्रहारांनी दाही दिशा हिंदकळल्या, पण कालिका अस्त्राने तिला गिरंकुत केलं महाराज, आणि ती नाथाकडे झेपावलेलं आहे. तेव्हा नाथाने रुद्रमंत्राने 11 रुद्र प्रकट केले आणि त्यांच्या समोर कालिका अस्त्र निस्तेज झालेलं आहे. त्याने रुद्राची स्तुती चालू केलेली आहे, त्यांना शांत केलं. मग नाथांनी काय केलं, वज्रास्त्र धुमास्त्राची योजना केली, पण देवीने धुमास्त्र गिळून टाकलं महाराज, आणि वज्रास्त्र दूर भिरकावून दिलं. तेव्हा त्या कालिकेवरती आपल्या अस्त्रांचा प्रभाव पडत नाही हे नाथांनी पाहिलं, आणि पुढचं पाऊल सावधपणे उचलण्याचं ठरवलेलं आहे. त्यांचं गुप्तपणे वाताकर्षण अस्त्र सिद्ध केलं आणि देवीवरती त्या ठिकाणी सोडलेलं आहे. त्या अस्त्राने तिच्या शरीरामध्ये प्रवेश करून सर्व वायूस महाराज तिचा कुंठवून टाकलेला आहे. त्यामुळे आता देवीच्या अवयवाची हालचाल थांबलेली आहे. ती व्याकुळ होऊन जर्जर होऊन त्या ठिकाणी आकाशातून खाली कोसळली महाराज. त्या मूर्छापन्न अवस्थेतही तिने शंकर भगवंताचा धावा चालू केलाय. तिची ती हाक भगवंताच्या कानामध्ये पडताच आपली अस्त्रशक्ती कालिका संकटात आहे हे भगवंतांनी ओळखलं, आणि भगवान शंकर त्वरेनं त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथासमोर त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. त्यांना पाहून नाथांनी अत्यंत आदराने वंदन केलं. तेव्हा मच्छिंद्रनाथाला भगवान शंकर बोलू लागले, धन्य आहेस, माझ्या हातातील कालिकास्त्रावर विजय मिळवून तुझे शौर्य दाखवलंस, त्याला जोड नाही येत, असं म्हणून शंकर भगवंताने मच्छिंद्रनाथाला आपल्या हृदयाला धरलं महाराज, आणि कालिकेला त्या ठिकाणी सावध करण्यास सांगितलं. विनंती केली, नाथा या कालिकेला सावध कर. त्या प्रसंगी भगवान शंकराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून नाथ बोलू लागले, देवा, हा सर्व आपल्या कृपेचा प्रसाद आहे. आता शाबरी विद्येला आशीर्वाद देऊन मला धन्य करा, आणि हे कालिका अस्त्र मला दान म्हणून द्या. बघा, कालिकेनं माझ्या जीवेवरती वास करावा आणि माझ्या मंत्रविद्येला उपयुक्त होऊन माझे सगळं काही जे काही कार्य असेल ते सिद्धीला न्यावं. त्यांच्या मागणीला शंकर भगवंतांनी संमती देताच नाथांनी अस्त्र मागे घेतली आणि त्या मातेला शुद्धीवर त्या ठिकाणी आणलेला आहे. पूर्वस्थितीवर येताच भगवान शंकराला पाहून तिने त्या भगवंताला वंदन केलं. तेव्हा ते म्हणतात, कालिके, अगं तू इतकी वर्ष माझी सेवा केलीस, तशीच आता यापुढे जगत उपकारासाठी या मच्छिंद्रनाथाची सेवा करायची आहे. तेही माझंच कार्य आहे. या कामाबद्दल मी तुला नागरत्न देईल. ते ऐकून कालिकेनं आपली जशी आज्ञा असेल प्रभू असं म्हणून त्यांच्या बोलण्यास संमती दिली. बघा, मच्छिंद्राला जवळ घेऊन त्या मच्छिंद्रनाथाला मदत करण्याचं अभिवचन दिलेलं आहे. आणि भगवान शंकर गेल्यावरती आता नाथ समोर उत्तरेकडे निघालेले आहेत. अशा प्रकारची कथा या 6व्या अध्यायात आलेली आहे, आणि ती आपण सार रूपाने पाहिली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा.